नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालच्या तासाला आपण बघितलं की रूट्स आणि रूट्सचे काही फंक्शन्स वगैरे आणि प्लांट्सचा पहिला जो पार्ट आहे मेन जो सपोर्ट करतो आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर करतो त्याला आपण रूट्स असं म्हणतो. हे आपण मागच्या तासाला बघितलं. आज आपण पाहणार आहोत स्टेम, जो महत्त्वाचा असा भाग आहे पार्टचा आपला प्लांट्सचा. द स्टेम ग्रोज अबोव द सॉईल फ्रॉम द प्ल्युम्युल. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की द पार्ट विच इज ग्रो अबोव द सॉईल इज नोन ॲज प्ल्युम्युल आणि प्ल्युम्युलपासून स्टेम ग्रो होतो. स्पोर्टिंग सीड्स. ॲज द sport grows, the length of stem gradually increases too. There are nodes on the stem leaves. Stem leaves come out at the nodes. आता या ठिकाणी जर बघितलं इथं नोड्स दाखवायला तुम्हाला इथं देर आर नोड्स ऑन द स्टेम. या ठिकाणी नोड्स आहेत. ही एक नोड आहे, ही एक नोड आहे आणि या ठिकाणी इथं जिथून लीफ अराईज झालेला आहे त्याला आपण नोड असं म्हणतो. देर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. The part of the stem between two nodes is called internode. आणि या दोन नोडच्या इन बिटवीन जो पार्ट आहे, इथं एक नोड इथं एक नोड, या दोनच्या मध्ये जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरनोड असं म्हणतो. ही नोड वरची नोड आहे आणि या दोघांच्या मधला जो भाग आहे तो इंटरनोड आहे. द टीप ऑफ द, लक्षात येते ना तुमच्या का दाखवावं लागेल, हे बघा हा जो भाग आहे इथं दोघांच्या मध्ये हा इंटरनोड आहे. हा इथून इथला भाग हा इंटरनोड आहे. परत इथं तर नावच दिलेलं आहे इंटरनोड म्हणून. जे खाली नोड आहे, आता जर इथं बघितलं तुम्ही, ही नोड आहे, ही नोड आहे आणि ही नोड आहे. हे डॉट जे आहे ते नोडचे आहेत आणि त्याच्यामधला भाग जो बाणाने दाखवलेला तो आहे इंटरनोड. त्याच्यानंतर लीव्स कम आउट ॲट द नोड्स. आणि लीव्स जे आहेत ते नोड्सपासून बाहेर येतात असं आपल्याला दाखवलेलं आहे. द टिप ऑर द अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. आणि टिप किंवा अपायकल एंड जे आहे त्याला आपण काय म्हणतो, बड असं म्हणतो. या ठिकाणी इथं आपल्याला बड दाखवलेला आहे बघा. या स्टेमचा जो टिप आहे त्याला आपण, हा वरचा भाग इथला हा बड आहे. अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. Observe a branch of any plant, identify its different parts as the diagram. आणि इथं जर ह्या फिगरमध्ये बघितलं आपण, हा ग्रोईंग एंड त्याला बड म्हणतो. हे नोड्स आहेत. इन बिटवीन टू नोड्स देर इज अ इंटरनोड. आणि या ठिकाणी जर परत अजून इथं एक बड दाखवली बघा आपल्याला, वरची तर दाखवलेलीच आहे इथं, परत या ठिकाणी टीप जो आहे इथं एक आपली परत बड आहे. लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण प्लांटचं हे ऑब्झर्वेशन करून हे पाहू शकतो. आता या ठिकाणी कंप्लीट द चार्ट म्हटलेलं आहे. नेम ऑफ द प्लांट शुगर केन, थिकनेस, सर्क्युम्फरन्स ऑफ नोड. आता आपल्याला काय करायचं आहे, शुगर केनचं एक प्लांट घ्यायचं आहे, त्याचं सर्क्युम्फरन्स बघायचं. सर्क्युम्फरन्स बघायचं म्हणजे काय, आपल्याला मॅथमध्ये आपण बघितलेलं आहे की सर्क्युम्फरन्स म्हणजे सर्कलचा जो गोल भाग पूर्ण आहे तो दोरीनं आपण जर मोजला तर दॅट इज सर्क्युम्फरन्स. तसं आपल्याला काय करायचं, एक शुगर केन ऊसाचा ऊस घ्यायचं आणि त्याला असं दोरी लावून बघायचं त्याचं सर्क्युम्फरन्स किती येते ते मोजून लिहायचं. त्याच्यानंतर लेंथ ऑफ द इंटरनोड. आता ऊसामध्ये तुम्हाला माहीत आहे की अशा पद्धतीनं आपल्याला इंटरनोड जे दिसते मध्ये त्याची लेंथ किती आहे ते आपण मोजून सांगणार आहोत. त्याच्यानंतर फेनोग्रीकचं सुद्धा तसंच बघायचं आहे. आणि तिसरं एक्झाम्पल तुमच्या मनावर त्यांनी घ्यायला सांगितलं आणि ते घेऊन मग हे टेबल तुम्ही ॲक्टिव्हिटी म्हणून घरी कंप्लीट करू शकता. हा झाला स्टेम. त्याच्यानंतरचा भाग आहे लीफ. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. आता वरच्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण की नोड्स जिथं आहेत त्या ठिकाणी लीव्स ग्रो होतो हे आपल्याला दिसून आलेलं आहे. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. आणि बहुतांश लीव्ज हे जनरली थिन म्हणजे पातळ असतात, फ्लॅट असतात आणि ग्रीन इन कलर असतात. बिकॉज क्लोरोफिल प्रेझेंट इन लीव्ज आपल्याला माहीत आहे. आणि क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे त्याचा रंग कसा असतो, मोस्ट ऑफ द लीव्ज आर ग्रीन. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड ऑर लॅमिना. आता हे जर लीफचे पार्ट आपण एक एक जण बघितले, हा जो आहे, हा जो ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, लॅमिना असं म्हणतो.
लीफ ब्लेड और लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि त्याचं जे एज आहे बाहेरचा भाग जो आहे त्याला इथं काय म्हणलेलं आहे लीफ मार्जिन. इथं थोडंसं दाखवतो तुम्हाला मी. हे आहे बाहेरचा भाग एकदम सॉरी हा 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 जो आहे लीफ मार्जिन आलं का लक्षात. आणि लॅमिना कुठला आहे मग तर हा मधला भाग जो आहे तो लीफ ब्लेड त्याला आपण लॅमिना असं म्हटलेलं आहे. अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर डेंटेड और लोब्ड. आता हे लीफ मार्जिन जे आहे ते एंटायर असू शकते याच्यासारखं पूर्ण, त्याच्यानंतर मे बी एंटायर असू शकते, डेंटेड असू शकते किंवा लोबडा असू शकते असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी बघा इथं आपल्याला एंटायर म्हणजे असं पूर्ण स्ट्रक्चर आहे, डेंटेड म्हणजे मध्ये 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 गॅप्स आहेत आणि लोब्ड म्हणजे इथं जेवढे जास्त गॅप्स आपल्याला दिसून येतात. आणि आता या ठिकाणी जे आपल्याला लीफ दाखवलेलं आहे त्या लीफचं हे स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ॲपेक्स. आणि जो टीप आहे एकदम त्याला काय म्हणलेलं आहे लीफ ॲपेक्स असं म्हटलेलं आहे. हा इथं आहे लीफ ॲपेक्स. एक एक बघू आपण आता. टीप ऑफ द इट मे बी टॅपरिंग पॉइंटेड और राउंडेड. आता हा जो आहे तो पॉइंटेड असू शकतो किंवा या ठिकाणी बघा राउंडेड आहे, तर अशा पद्धतीनं त्याचा वेगवेगळा आकार असू शकतो. Leaves of some plants have a stalk called petiole. Leaves of some plants do not have a petiole. आणि जे लीव्हचा जो स्टॉक आहे त्याला इथं हे पेटिओल या ठिकाणी दाखवलेला आहे बघा. हा इथं जर बघितलात तुम्ही हा पेटिओल आलं का लक्षात. तिथं नाव पण दिलेलं आहे पेटिओल आणि त्याच्या खाली इथं लीफ बेस आणि लीफ बेसला दोन असे स्टिप्युल दाखवलेले आहेत. The portion of the leaf attached to the stem is called a leaf base. आणि स्टेमला जो अटॅच असतो त्याला लीफ बेस म्हणलेला आहे. स्लॉम लीफ लाईक स्ट्रक्चर स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिपुल्स. आणि अशा पद्धतीने इथं हे स्टिपुल्स आपल्याला दिसून येतात. आणि इथं प्रश्न विचारलेला आहे. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड सिंगल मिडरिप. काही काही जे लीव्ज आहेत त्याच्यामध्ये सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड असते किंवा सिंगल मिड रिब असते. आता लीफ ब्लेड इथं दाखवले बघा, इथं अनेक आपल्याला लीफ ब्लेड असे दिसून येतात, तर काही याच्यामध्ये सिंगल सुद्धा असतं असं म्हणतात. सिंगल मिड रिब सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. हाऊएवर द लीफ ब्लेड ऑफ लीव्ज in some plants is divided into many small parts are called leaflets. आणि काही लीफ ब्लेड्स हे वेगवेगळे आपल्याला दिसून येतात त्यांना लिफलेट्स असं म्हणतात. सच लीव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्ज. आणि अशा लीव्जला आपण कंपाऊंड लीव्ज म्हणतो. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर टू मेन टाईप्स ऑफ लीव्ज. आणि मग सिंपल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज असे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. सिंपल लीव्जमध्ये काय आहे, सिंगल मिडरिप आहे आणि कंपाऊंड लीफमध्ये काय आहे, लिफलेट्स आहेत. आता आपण बघू, आता इथं डिफरंट टाईप्स ऑफ लीव्ज आपल्याला इथं दाखवलेला आहे. अल्टरनेट, डेक्युस्केट, अपोजिट आणि होरल्ड अशा पद्धतीनं. अल्टरनेट म्हणजे इथं एकानंतर एक, इथं एक जरा बघितलं आपण तर इथं एक आहे, त्याच्यानंतर इकडं एक आहे, परत वर गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अल्टरनेट आपल्याला रचना दिसून येते. डेक्युस्केट इथं जर असं केलं तर हे इकडं आहे, इकडं आहे, असं अशा पद्धतीनं झालं. अपोजिट म्हणजे एक्झॅक्ट इकडं एक नोड आहे, इकडं एक नोड आहे आणि या पद्धतीनं इथं एकमेकांचे अपोजिट आपल्याला इथं हे दिसून येतात. जर वर बघितलं, वरही तसंच आहे, हे बघा. आणि होरल्ड जे आहे जर बघितलं तुम्ही तर इथं एका नोड्सच्या भोवती आपल्याला तीन तीन इथं लीव्ज आपल्याला दिसून येतात एका नोड्सच्या भोवती. असं होरल्ड झाल्यासारखं तिथं दिसून येते. आता इथं एक तुम्हाला रिकामी चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं लीव्ह घेऊन तुम्ही तिथं त्याची डायग्राम काढावी असं त्यांचं अपेक्षा आहे.
टेक अ पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. त्यांनी काय म्हणले, पिंपळाचं पान एक घ्या किंवा मेज म्हणजे मक्याचं पान घ्या आणि त्यांना ऑब्झर्व करा असं सांगितलं आहे. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड वेन. आता जर मिड वेन जी आहे आपण इथं बघू, या लिपमध्ये दाखवली बघा, हे मधून जे गेलेले आहे वेन त्याला मिड वेन असं म्हणतात. या सिंगल वेनमुळं त्याचं दोन भागामध्ये त्याचं आपल्याला डिफरन्शिएशन दिसून येते. Two equal parts by a single midvein which lies along the midline of the leaf blade. Secondary veins arise from the midvein. आणि सेकंडरी वेन्स ज्या आहेत त्या मिडवेन पासून इथं अराईज झाले. हे मिडवेन आहे आणि इथून हे अराईज झालेले दिसून येतात. आता जर इथं आपण आपल्याला बघायचं असेल तर ही आहे मिडवेन आणि त्याच्या सेकंडरी वेन्स जे आहेत हे इथं ग्रो झालेले आपल्याला दिसून येतील. हे आहे बघा, ही मिडवेन आणि ह्या सेकंडरी वेन्स, हे सेकंडरी वेन, हे सेकंडरी वेन, अशा पद्धतीनं तिथून अराईज झालेलं आपल्याला दिसून येतील. दे आर ब्रँच फ्रॉम अ नेटवर्क ऑफ रेटिक्युलम. आणि ते जे आहेत तिथं त्यांचं ब्रँच जे होते ते रेटिक्युलम. सेकंडरी वेन्स आर अराईज फ्रॉम द मिडवेन अँड दे आर ब्रँच फ्रॉम अ नेटवर्क ऑफ रेटिक्युलम ऑन द अदर हँड इन लिव्ज ऑफ मेज. आता लिव्ज ऑफ मेजमध्ये जर बघितलात ऑल द वेन्स आर पॅरलल. तर लिव्ज ऑफ वेनमध्ये इथं जर बघितला तुम्ही तर थोडं याला वर घेऊ, इकडं खाली घेऊ. लिव्स ऑफ मेज आर ऑल द वेन्स आर काय तिथं आपल्याला हे अशा पॅरलल जाताना दिसतील. हे बघा, एकमेकांना हे पॅरलल गेलेले आहेत. आणि रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ ॲपेक्स, लीफ बेसपासून लीफ ॲपेक्सकडे ते जातात. दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट वेनेशन अँड द मेज लीफ ब्लेड हॅज पॅरलल वेनेशन. त्याच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन दिसून येते आणि याच्यामध्ये आपल्याला पॅरलल व्हेनेशन दिसून येते. इथे एक आपल्याला परत टेबल दिलेला आहे, तो टेबल तुम्हाला इथं भरायचा आहे. तर इथं नेम ऑफ प्लांट मेज, कॅना, पीपल असं दिलं आहे. टाईप ऑफ लीफ, कुठल्या प्रकारचं लीफ आहे, शेप ऑफ लीफ ब्लेड काय आहे, व्हेनेशन कुठला आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे का, पॅरलल व्हेनेशन, शेप ऑफ मार्जिन कसा आहे, शेप ऑफ लीफ ॲपेक्स कसा आहे, पेटिओल कसा आहे किंवा नाही, स्टिफ्यूल आहेत किंवा नाही, अरेंजमेंट कशी आहे, हे तुम्ही इथं सर्च करा कुठं, याच्यावर इथं दिलेलं आहे. किंवा मग तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता आणि मग ते लिहू शकता. आजच्या तासाला आपण येथेच थांबू. पुढील तासाला पुढचा भाग पाहू. ओके, थँक्यू.